वरोसे आणि या टेंबरी चौक विभागामधील दोन्ही दादा संघ आपण पाहतोय. एका साइडला असणारे चौक आणि एका साइडला असणारे वरोसे आणि या एका साइडला असणारे मात्र टेंबरी संघ. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लगेचच वरोसे संघ. टीम मीटिंग नकोय आपल्याला. अजूनही या पुढच्या बरेचसे सामने आपल्याला या शृंखलेच्या माध्यमातून खेळवायचे आहेत. सलामीची जोडी मात्र गेली या मैदानामध्ये टेंबरी संघाकडून बंटी आणि भास्कर. बघा 12वा प्रतिनिधी आपण पाहतोय वरोसे संघाचा चेतन तवले. एक हार्ड हिटर फलंदाज, एक उत्कृष्ट खेळाडू मात्र वरोसे संघाचा चेतन तवले. त्याचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी स्वागत करतो. त्यानंतर वरोसे गावचे एक उद्योजक दीपक देवघरे यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. त्यांचं देखील मी विनंती करतो समालोचन कक्षामध्ये येऊन स्थान व्हायचं आहे. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय आदरणीय उत्कृष्ट समालोचक महेश गायकर मॅन फ्रॉम भिंगारवाडी यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. या क्रिकेटच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. नक्कीच. बघा या शृंखलेसाठी मात्र चतुर्थ पारितोषिक मात्र दीपक देवघरे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालंय. त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. त्यांना देखील विनंती असेल येऊन समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. सामना आपण पाहतोय वरोसे आणि या टेंबरी यांच्या दरम्यान. टॉस जिंकला मात्र टेंबरी संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलंय ते गोलंदाजी करण्यास. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय उत्कृष्ट समालोचक अजिंक्य भोड या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. दादा, उत्तुंग कर्तृत्व चरणी आमचा सदा टेकितो माथा, छातीही फुकते अभिमानाने गाता तुमच्या कर्तृत्वाची गाथा. अजिंक्य साहेब, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. ते आपल्या समाजात उद्या जोडले जातील, त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. नक्कीच. बघा रायगड विभागामधील खालापूर तालुक्यामधील एक मोठा आवाज, एक मोठी ओळख वरोसे गावाची जर असेल तर ती अजिंक्य भोड यांच्या माध्यमातून असेल. आणि आता मात्र त्यांचा गाव आता मैदानावरती खेळताना पाहायला मिळतंय. वरोसे संघ, वरोसे आणि टेंबरी पहिलं षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज सुबोध भोसले. बघा पहिल्या चेंडूवरती सन्मान दिले, पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केल्या आणि संघाचं मात्र खातं उघडलं गेलं. एक धाव मात्र धावफलकावरती लागली. प्रणित महाडिक आपले मान्यवर, त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. त्यांना देखील विनंती असेल समालोचन कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघा पहिलं षटक घेऊन आलाय, पॉवर प्लेचं षटक, या P1चं षटक घेऊन आलाय तो सुबोध भोसले. वरोसे गावचा एक मी तर म्हणेन उत्कृष्ट खेळाडू, ज्याची ओळख आहे रायगड विभागामध्ये खालापूर तालुक्यामध्ये. मात्र एक मोठी खेळ खेळणारा गोलंदाज आणि एक मोठा खेळाडू, मात्र खेळाडूच्या भूमिकेत आपण पाहतो वरोसे संघाकडून सुबोध भोसले. बघा पहिलं षटक घेऊन आला P1चं षटक, पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली गेली. संघाचं खातं उघडलं गेलं. आता मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलाय, गोळी लगतचा फटका, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि आता मात्र तू मे मध्ये मी तर म्हणेन फलंदाज होतोय बाद भास्कर आणि मोठा झटका मात्र लागतोय टेंबरी संघाला.
या पाहुण्यांचं या मान्यवरांचं नक्की- सन्माननीय आदरणीय संतोष शेठ भोसले केशव कदम या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. बघा आपले या नवे या कॉमेंटेटर महेश गायकर यांचं देखील मी या या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करतो आणि त्यांना विनंती असेल पुढचा समालोचन मात्र त्यांच्या भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळेल. हा त्यांना देखील नक्कीच अखिलेश या माध्यमातून त्यांचं समालोचन आपण ऐकूया. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी संतोषजी भोसले यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी आयोजक बाबू मादेन याने मान्यवरांच्या माध्यमातून बाबू मांडे मी विनंती करतो संतोषजी भोसले यांचं स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाळ पुष्पगुच्छ आणि आप सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. ओव्हर टू महेश गायकर. अखिलेश धन्यवाद. 3 चेंडूचा इथे खेळ संपला जातोय. खूप चांगली स्पर्धा आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर या परिसरामध्ये नाईट स्पर्धा जे स्वप्न पाहिलं होतं बाबू मांडे यांनी ते अगदी सत्यामध्ये साकार केलं. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली स्पर्धा या मैदानामध्ये पाहायला जरूर मिळते. आई एकविरा चषक 2024 शानदार पर्व. या शानदार पर्वामध्ये या सर्वांचं खरतर स्वागत करतो मी. बिंगारवाडी गावातील महेश गायकर. एकूण धावसंख्या 7 धावा. खूप चांगला फटका मैदानामध्ये सजवला गेला, कट केला गेला मैदानामध्ये. इथे डॉट चेंडू खरं तर कमबॅक कसं करायचं हे गोलंदाजाला अगदी माहिती आहे. त्यानंतर कमबॅक केला गेला आणि एकूण धावसंख्या 7 धावा. नक्कीच त्यानंतर केशव कदम यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येईल. मी विनंती करतो बाबू मांडे यांना की त्यांनी या मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सन्मानित करायचं आहे. अजिंक्य भोवडे यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करण्यात येतोय. एक ओव्हरचा इथे षटक संपल्याचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहायला गेले धावा लागल्या धावपटलावरती 8 धावा. खूप चांगली ओव्हर मैदानामध्ये पाहायला मिळाली. हे मॅच खरतर 4 ओव्हरची मॅच आहे. या 4 ओव्हरमध्ये खरतर पहिल्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर 50 ते 55 पर्यंत गेला तर अगदी धावा डिपेंड्स केला जाऊ शकतात. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर आजची खरं तर पहिली रात्र या पहिल्या रात्रीमध्ये जास्तीत जास्त धाबा जरूर उभ्या केल्या जाऊ शकतात पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर सुस्थितीमध्ये अगदी संघ पोहोचू शकेल यात काही शंका नाही आहे. परंतु पहिला षटक अप्रतिम फेकला गेला. चौकाराचा जरूर मार खाल्ला गोलंदाज सुबोधने. त्यानंतर माझ्यामध्ये क्षमता आहे, मी कमबॅक करून देऊ शकतो अगदी दाखवत असताना मैदानामध्ये खूप चांगली बॉलिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली. चेतन शिंदे या अतिथी मान्यवरांना विनंती करतो की या आपण अतिथी कक्षेमध्ये स्थानपन्न व्हायचं. कदाचित आम्ही बॉक्स टाईपच्या स्पर्धेमध्ये अजिंक्य बोर्ड आम्ही जोडले होतो. कदाचित त्यांना जरी आठवत नसेल तर आम्हाला देखील आठवतोय, कारण पहिली स्पर्धा अजिंक्य बोर्डमध्ये समालोचक करण्याची त्यावेळेस आम्हाला संधी मिळाली होती. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय साहिल. पहिला चेंडू अप्रतिम मैदानामध्ये फेकला गेला. रोशन पाटील माझे सहमित्र बोकरपाडा गावचे पाटील की कुठली स्पर्धा असो अगदी जर पाहायला गेलं तर आम्हाला सपोर्ट करण्यासाठी सातत्याने येत असतात. या मैदानामध्ये देखील रोशन पाटील बोकरपाडा यांचं देखील स्वागत करतो. चेतन शिंदे अतिथी मान्यवरांना विनंती करूया अतिथी कक्षेमधून स्थानपन्न व्हायचं. आमच्या अजिंक्य जर पाहायला गेलं तर अगदी मराठीचा बुलंद आवाज करतात. आम्हाला ज्याने समालोचित करायला शिकवला कृष्णा गायकर आमचे गुरुवर्य व्यासपीठावर नक्कीच उपस्थित आहेत. नक्कीच मायक्रोफोनवर नक्कीच जोडले जातील यात काही शंका नाही आहेत. अक्रॉस द लाईन सक्सेसफुल फटका मैदानामध्ये. चेंडू वेगाने फरार होतोय 4 धाब्यांसाठी दमदार फटका. मुख्य व्यासपीठावर यायचं.
प्रयत्नावरती तब्बल 14 धावा. खूप चांगली बॅटिंग त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देत असताना मैदानामध्ये अचूक टप्पा फार महत्वाचा असतो या मैदानामध्ये. त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना साहिलने मात्र प्रभावित केलंय. पहिल्या चेंडूवर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव, त्यानंतर चौकाराचा जरूर मार खाल्ला होता, त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळेल. चेतन उर्फ बंटी शिंदे आमचे सहमित्र आहेत वरशे गावचे. त्यांचा आमचा मित्र परिवार भरपूर मोठा आहे, त्याच्यामुळे खरं तर बंटीला इथे तिसऱ्या पंचाची मांग केली जाते. नक्कीच तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल, यात काही शंका नाही. एकूण धावसंख्या जर पाहायला गेलं तर 14 धावा. तिसऱ्या पंचाची मांग केली जाते. रनआउटची इथे विकेट सुस्थितीमध्ये असेल तर 2 धावा इथे जोडल्या जातील. तिने तर धावसंख्या जर पाहायला गेली, धावा लागल्या धावपटलावरती तब्बल 18 धावा. नक्कीच मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे अखिलेश. आम्हाला इथे बोलण्याची श्री अनंत कंदरे या मान्यवरांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. नक्कीच त्यानंतर वरोसे गावच्या लोधोले ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच नितीनजी तवले यांचं देखील आगमन झालंय. मी या मनाच्या अंतकरणापासून या शृंखलेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर अमित पाटील असेल, प्रणित चालके, जिगर चालके यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी स्वागत करतो. या ठिकाणी वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतायत मान्य श्री बाबू मांडे आणि मान्य श्री पांडुरंग शेठ
पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होते मान्यवरांचं। त्याचप्रमाणे महेश सालुंके या मान्यवरांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। बघा त्यानंतर या शृंखलेसाठी मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी दिली गेली अजिंक्य भौड यांच्या माध्यमातून त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी स्वागत करतो। त्यानंतर या शृंखलेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलं ते दीपक देवगरे यांचं देखील आगमन झालं। त्यांना देखील विनंती असेल समालोचन कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। वळूयात मॅच कडे। सामना मात्र रंगतोय वरोसे आणि टेंबरी यांच्या दरम्यान। तिसरं षटक मात्र घेऊन आला एक यंगस्टार गोलंदाज विराजने मात्र आता चढवलाय टेंबरीवरती। राज बघा तिसरं षटक घेऊन आला होता। पहिला चेंडू मात्र स्वेर चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर चांगला कमबॅक आता मात्र पाहायला मिळतोय। त्यानंतर बंटी शिंदे यांना देखील विनंती असेल समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे। अजिंक्य भौड मात्र तुम्हाला विनंती करतात। बघा चेंडू मात्र खेळून काढला बॅकवर्ड रिजन मध्ये। चेंडू खाली क्षेत्ररक्षक कल्पेश प्रभळकर, परंतु चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार। या ठिकाणी आमचे मान्यवर आदरणीय मान्य श्री कार्यसम्राट दीपक देवगरे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। त्या मान्यवरांचा एकविरा चषकामध्ये नक्कीच पहा या शृंखलेसाठी मात्र चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। असे वरसे गावचे कार्यसम्राट दीपक देवगरे आता मात्र या चेंडूवरती चढवलाय हल्ला। चेंडू जातोय 6 धावांसाठी उत्तुंग असा लांब षटकार। दीपक देवगरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। सुवर्ण संधी आहे। नक्कीच बघा जिथे मात्र वरुसे संघ खेळत असतो तिथे मात्र दीपक देवगरे यांच्या माध्यमातून प्राइज मनी लागलेली असते, परंतु आता मात्र वरुसे संघावरती चढवलाय हल्ला। बघा चांगला बरसतोय मी तर म्हणेन फलंदाज बंटी पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक। त्याच्या बॅट मधून उत्तुंग असा दुसरा षटकार। विराज सारखा गोलंदाज ज्याने चांगली गोलंदाजी केली होती बऱ्याचशा मैदानावरती जिथे जिथे मात्र वरुसे संघ खेळलाय, परंतु आता मात्र विचार करण्यास भाग पाडलाय ते वरुसे संघाला। बंटी शिंदे या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपली वाट पाहतायत अजिंक्य भौड या ठिकाणी वाट पाहतात, तरी आपण लगेच मुख्य व्यासपीठाकडे यायचं। नक्कीच त्यानंतर नवनाथ मोरे यांचं देखील आगमन झालंय। त्यांना देखील विनंती असेल समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं। बघा अजिंक्य भौड यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी मात्र पुरस्कृत केली गेली या शृंखलेसाठी। त्यांचं देखील मी आभार मानतो। त्यानंतर वळूयात मॅच मध्ये। बघा बॅक टू बॅक 2 षटकार आलेत बंटीच्या बॅट मधून। 8 चेंडू 23 धावसंख्येवरती खेळतोय। वैयक्तिक 23 धावा मात्र त्यांनी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या स्कोरबोर्ड वरती स्कोर लागलाय मात्र 35। बघा तिसरं षटक मार्गस्थ आहे। बघा काय गोलंदाजी केली होती सुबोधने, त्यानंतर काय गोलंदाजी केली होती साहिलने, परंतु आता मात्र राज मात्र लाईन आणि लेंथ भरकटतोय आणि स्वेर चेंडूचा मारा करतोय आणि या स्वेर चेंडूच्या मदतीने टोटल धावा लागल्या 10 फळकावरती 36 रन 36 धावा। बघा असं वाटलं होतं वरुसे संघ हवी ठरेल या टेंबरी संघावरती, परंतु आता मात्र हवी ठरलाय टेंबरी संघ वरुसे संघावरती। विराज सारख्या गोलंदाजावरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला आणि चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। सुखरूपरित्या झेल मात्र पटकवला तो मात्र सुबोधच्या माध्यमातून आणि मोठा झटका मात्र बंटीच्या माध्यमातून लागतोय टेंबरी संघाला।
कमबॅक करून दिलं जाते वरोसे संघाला. तिसरं षटक मात्र संपतोय. पंच आम्हाला सांगतायत तिसरं षटक मात्र संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती 36. या ठिकाणी आमचे मान्यवर आहेत मान्य श्री दिनेश देवगरे. या मान्यवरांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. दिनेश देवगरे. नक्कीच बघा वरोसे संघासाठी पारितोषिक आहे. वरोसे संघ जर मात्र हा सामना जिंकला तर मात्र तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय ते दीपक देवगरे यांच्या माध्यमातून. नवका गोलंदाज मात्र येत आहे. गोलंदाजी मार्क वर अक्षय निकाळजे. बघा पहिलं षटक टाकलं सुबोधने, 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला साहिल निकाळजे ज्याने 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला विराज 18 धावा खर्च केल्या आणि आता मात्र चौथं षटक घेऊन आला अक्षय निकाळजे. बघा दीपक देवगरे यांच्याकडून 1000 रुपये प्लस अजिंक्य भौड यांच्याकडून 500 रुपये असं 1500 रुपयाचं पारितोषिक लागले गेले वरोसे संघाकडे. कारण वरोसे संघाने जर हा सामना जिंकला तर मात्र 1500 रुपयांचं पारितोषिक जे लागले गेले त्याचा मात्र मानकरी ठरला जाईल तो संघ. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र गेलाय निर्धाव. स्वेर चेंडू आणि या 1+1 अशी टोटल धावसंख्या लागली धावफलकावरती 38 रन्स 38 धावा. बघा स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय अनिकेत मांडे चांगली भूमिका मात्र इथे बजावतात. तलेगाव वाडी संघाचे खेळाडू आहेत ज्यांनी मागची मॅच मात्र जिंकली आहे. आता मात्र स्कोररच्या भूमिकेत आपण समालोचन कक्षामध्ये त्यांना पाहतोय. स्कोरबोर्ड वरती स्कोर लागलाय 38. बघा चौथं षटक मार्गस्थ असताना चौथं षटक घेऊन आलाय अक्षय निकाळजे. स्ट्राईकला असणार फलंदाज अक्षय निकाळजेच्या प्रत्येक विकेटसाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय अजिंक्य भौड यांच्या माध्यमातून. बघा चांगला चेंडू होता परंतु यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सुबोध भोसले यांच्या माध्यमातून चेंडू गेला बॅकवर्ड रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. बघा अक्षय निकाळजे यांच्या माध्यमातून जर विकेट मात्र आली तर अजिंक्य भौड यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य भौड यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू वरती 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागल्या 43. बघा चांगली खेळी करत होता वरोसे संघ परंतु मागच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर सुबोध भोसले यांच्याकडून झालेली चुकी आणि त्या चुकीचा मात्र फायदा झाला टिमरी संघाला. चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार. त्यानंतर आली 1 धाव आणि या 1 धावेनुशी टोटल धावफलकावरती धावा लागल्या धावफलकावरती 43. चौथं षटक मार्गस्थ अक्षय निकाळजे मात्र चौथं षटक हाताळतोय आणि या चेंडूवरती मात्र विकेट भटकावली आहे. बघा त्रिफळीचित केल्या फलंदाज होतोय बाद रोशन.
मोरे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय महेंद्र पार्टे यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. त्यानंतर आशिष मालुसरे यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. बघा सामना मात्र रंगतोय वरसे आणि टेमरी. बघा अक्षय निकाळजेसाठी अजिंक्य भौड यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. बघा स्कोरबोर्ड वरती स्कोर लागलाय टेंबरी संघाचा 44. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू वरती फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी लॉंग ऑफ रिजन मध्ये. मोठा फटका बॅट मधून पाहायला मिळतोय. बॅट्समन अठ्ठेचाळीस शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र येते धावचूच्या स्वरूपात विकेट. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूवरती धावचूच्या स्वरूपात मात्र येते विकेट आणि टोटल धाव फलकावरती धावा लागल्यात 48. आता मात्र 24 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज असेल. 24 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज आहे वरोसे संघाला. नक्कीच. त्यानंतर आपले मान्यवर महेश कामटी साहेब यांचं देखील या शृंखलेमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी विनंती करतो त्यांनी येऊन स्थानापन्न व्हायचे. उर्वरित आता मात्र 24 चेंडू आणि या 49 धावसंख्येची गरज असेल. ओव्हर टू आमचे समालोचक महेश गायकर. सन्माननीय आदरणीय माननीय श्री रामदास कायनकर साहेब गोरटन ग्रुप ग्रामपंचायत सदस्य या मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. त्यांच्या समवेत माननीय श्री संदीप वेताल या मान्यवरांना देखील विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण आई एकविरा चषकामध्ये सहर्ष स्वागत करूया. माननीय श्री दीपक देवगरे या मान्यवीरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. दीपक देवगरे. माननीय श्री पांडुरंग पाटील यांना विनंती करतो की वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन एक गोड एकविरा सामन्याची एक गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. चला स्पीडअप करा. विनंती करूया पंचांना. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ आणि एकविरा चषकाची एक गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन दीपक देवगरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री रुपेश मेहंकर या मान्यवरांना देखील विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. रुपेश मेहनकर या मान्यवरांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. माननीय श्री राकेश सावंत या मान्यवरांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. माननीय श्री मुकेश कामती या मान्यवरांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आमचे आयोजक केदार तेलंगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी या मान्यवरांचं स्वागत होतोय. आई एकविरा चषकामध्ये या सर्व मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. त्या सर्व मान्यवरांचं आपण
स्वागत करतोय। माननीय श्री महेंद्र पार्टे या मान्यवरांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। माननीय श्री नवनाथ मोरे या मान्यवरांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। माननीय श्री धनाजी एरुणकर या मान्यवरांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। माननीय श्री रोशन पाटील या मान्यवरांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माननीय श्री पांडुरंग शेठ पाटील यांच्या माध्यमातून या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत होत आहे। अतिशय दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मिसेस सौभाग्यवती माया पांडुरंग पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत। माननीय श्री रोशन पाटील या मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। धनाजी एरुणकर सामन्याकडे बोलूया। सामना देखील तितकाच महत्वाचा आहे। ओव्हर टू महेश पायकर। धन्यवाद अजित। 24 चेंडू मध्ये बनवायचे 49 धावा। पहिला चेंडू पुलटस चुकीला माफी नाहीये, परंतु इथे मिस टायमिंग फटका मैदानामध्ये पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवर घेतलेला जेल, परंतु इथे नो चेंडूचा इशारा आलाय। खर तर खराब चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला। एकूण धावसंख्या 3 धावा या चेंडूवर जोडल्या जातील। खराब चेंडू मैदानामध्ये फेकला गेला, ताकदीचा वापर करता करायचा होता फलंदाजाला, त्यानंतर करता मिस टायमिंग स्ट्रोक मैदानामध्ये जरूर पाहायला मिळाला। चला पंचांवर दबाव आणू नका तुम्ही। नक्कीच महेश 2 मिनिटं थांबवतो। आपले पाहुणे धनाजी एरुणकर यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे। त्यानंतर गोरठणचे रामदास कायनकर यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे। बघा पंचांनी या तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि या डिसिजन मात्र पेंडिंग असेल। पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल। टेंभरी संघाने मात्र मागणी केली आहे तिसऱ्या पंचांची। सॉफ्ट सिग्नल मात्र आपण पाहतोय, नो चेंडू आणि बघा तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र येतोय आणि हा चेंडू असणार आहे नो आणि पुढचा चेंडू मात्र असेल फ्री हिट। धारणी आणि या गोरठण पुढचा सामना आपण पाहतोय यांच्या माध्यमातून आपल्याला खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळेल। मी विनंती करतो धारणी संघाच्या कर्णधाराला आणि गोरठण संघाच्या कर्णधाराला समालोचन कक्षामध्ये येऊन लगेचच नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण करायचा। वळूयात सामन्याकडे। ओव्हर टू महेश गायकर। धन्यवाद। 3 धावा पहिले चेंडूवर इथे पाहायला मिळतात। सलगचा दुसरा खराब चेंडू मैदानामध्ये फेकला जातो। मैदानामध्ये कर तर चांगले मॅच ही अगदी पाहायला मिळाली असते, परंतु इथे पहिल्याच 2 चेंडूवर खराब गोलंदाजी मैदानामध्ये इथे पाहायला मिळाली। एकूण धावसंख्या अगदी एकही चेंडू मैदानामध्ये फेकला गेला नाहीये आणि 6 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील। खराब गोलंदाजी मैदानामध्ये गोलंदाज इथे आकर तर बाद केला जाईल। जे आंतरराष्ट्रीय नियम मैदानामध्ये तेच मैदानामध्ये लागू केले जातील। बघा यष्टीरक्षक सोडून कुठल्याही क्षेत्ररक्षकाने हातामध्ये ग्लोव्स घालायचे नाहीयेत। टेंभरी संघाचा एक क्षेत्ररक्षक जो आहे लॉंग ऑन रिजन मध्ये होता। विनंती असेल आपल्या हातातले ग्लोव्स मात्र काढायचे आणि पंचांकडे सुपूर्द करायचे आहेत, कारण की यष्टीरक्षक सोडून कुठल्याही क्षेत्ररक्षकाने ग्लोव्स घालून मात्र क्षेत्ररक्षण करायचं नाहीये। एकूण धावसंख्या 6 धावा। इथे नाही दिवाळी नाही दसरा, परंतु बोनसच्या स्वरूपामध्ये आकर तर धावा अगदी कमी होत्या। अगदी 49 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु आधी करतर दुष्काळ त्या 13 महिना महत्वाचा गोलंदाज इथे षटक या षटकामध्ये हाताळू शकत नाही। करतर प्लस पॉइंट असेल वरसू संघासाठी। इतना कमबॅक केला तर करतर 1-2 विकेट्स थ्रीटचा चेंडू असणार आहे। अगदी फलंदाजाला संधी अगदी मोठे पटके मारण्याची, ते मोठे पटके मारावं लागतील। क्लास दाखवला जातोय
पुश राहा आणि खुश राहा मैदानामध्ये. त्याच पद्धतीने पुश केला, फक्त चेंडू दिशा दिली आणि त्याचा फायदा उचलत असताना पॉवर प्लेचा षटक म्हटला तर दोन क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत तैनात असतात, त्याचा फायदा करत असतात. त्याच पद्धतीने त्या फायदा उचलत असताना जाऊया डीजेकडे. थोडं सहर्ष सहर्ष स्वागत. ओर टू महेश गायकर. धन्यवाद अजित. डान्सिंग द राऊंड खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु एक धाव इथे जरूर जोडले जाईल. एका धाब्याने इथे संघ जाऊन पोहोचतोय 11 या अंकावर. खूप चांगले बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना दोन्ही फलंदाज महत्वाची भूमिका या मैदानामध्ये पार पडणं गरजेचं होतं. वरसे संघाला एखादा षटक मोठी धावसंख्या उभी करायची अगदी ओळखलं. 49 धाब्यांचा 24 चेंडू मध्ये अगदी जर पाहायला गेलं तर मोठी फलंदाजी करावी. इथे त्याच पद्धतीने या मोठे पटके मैदानामध्ये सजवले जातात. खर तर गोलंदाजाने केलेली चुकी मैदानामध्ये इथे वर्चस्व गाजवत असताना वरचे संघ एकूण धावसंख्या 11 धाबा. खूप चांगली बॉलिंग मैदानामध्ये करावे लागेल. या मैदानामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये दाखल व्हायचं असेल. कडेकडे स्टोक मैदानामध्ये खेळायचा. मिस टायमिंग फटका जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षण तिथे उचलणार फेकणार. 2 धाबा सहजतेने पूर्ण केले गेल्या मैदानामध्ये. 2 धाबेने संघ जाऊन पोहोचतो तब्बल 13 या अंकावर. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना फलंदाजी. नक्कीच महेश, आपले नवे मान्यवर आपण पाहतोय संदीप वेताळ सर यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे. आपण पाहतोय बाबू मांडे यांच्या माध्यमातून या शृंखलेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करण्यात येतोय. बघा बरेचसे मान्यवर या शृंखलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. मैदानामध्ये त्याच पद्धतीने उत्तर पाहायला मिळतंय. आधीच धाबा कमी होती. एक विशेष सूचना आहे की धारणी संघाचा संगणक आणि गोरटन संघाचा संगणक या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतो की टॉस करण्यासाठी लगेच मुख्य व्यासपीठाकडे यायचं. डान्सिंग द ग्राउंड क्लास दाखवला जातं मैदानामध्ये. खूप चांगला फटका मैदानामध्ये पाहायला मिळाला. सौंदर्य या चेंडू मध्ये पाहायला मिळाला. तितका चांगला फटका मैदान सजवला गेला. खूप चांगली बॅटिंग. दोन्ही संघाच्या कर्णधाराला मात्र विनंती असेल टॉस साठी यायचे, परंतु आता मात्र इथे या मैदानामध्ये येतोय 4 धावांसाठी चौकार. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी अतिशय जबरदस्त या ठिकाणी मैदानावर सामना रंगतोय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज वरश संघाचे दोन्ही फलंदाज सुबोध आणि अक्षय या 2 फलंदाजांच्या माध्यमातून गोरटन संघाचा संगणक या ठिकाणी आलाय. तर विनंती करतो की आपण लगेच यायचंय. धारणी संघाच्या संगणकाला विनंती करतोय. एक सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 49 धावांचा पाठला करायचा होता आणि पहिल्याच षटकामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज अक्षय निकलजे या फलंदाजानं जर अजून एक चौकार मारला तर अजिंक्य बोड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वारी सारखे काय आम्ही एकदाच रन इथे डिस्टर्ब होतोय, तर विनंती करतोय सहकार्य करा आम्हाला देखील.
25 धाबा धावपटलावरती येणाऱ्या 18 चेंडू मध्ये आता बनवायच्यात 24 धाबा. इथनं करतर कमबॅक करायला हवं. एखादी विकेट फार गरजेचे करतर मैदानामध्ये एखादा विकेट तुम्हाला घ्यावा लागेल. कमबॅक करायचंय मैदानामध्ये टेंभरी संघाला. नक्कीच परंतु त्या महेश, पद्धतीने फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. अगदी जर आपण 49 धाब्यांचा पाठलाग करायचा अगदी सोपा आव्हान इथे वाटू लागलाय मैदानामध्ये. नक्कीच महेश. बघा पुढचा सामना आपण पाहतोय धारणी आणि गुरटण आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र करतायत दीपकजी देवघरे यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळतोय महेश. चांगले खेळी मात्र वरस संघ आता करताना पाहायला मिळतोय. ओव्हर टू महेश. 27 धाबा धावपटलावरती जरूर पाहायला मिळतील. एक धाव करतर वाचवणं या मैदानामध्ये फार गरजेचं झालं टेंभरी संघासाठी. परंतु इथे ज्या पद्धतीने फटकेबाजी चालू आहे अगदी आव्हान सोपा वाटू लागलाय. विश्वास मुंडे मोहपे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. चांगला फटका क्लास दाखवला जातो. चेंडू वेगाने फरार होईल. 4 धाब्यांसाठी दमदार फटका. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना निर्णायक क्षणी दमदार फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. डीजे स्ट्रोक समावेत विश्वास मुंडे, समीर मुंडे आणि अभिषेक कदम शिवसेना प्रमुख गोरटण गावच्या या सगळ्या मान्यवरांचं या शृंखलेच्या माध्यमातून मी मनाच्या अंतःकरणामधून स्वागत करतो. परंतु आता मात्र त्रिफळचित केलंय ते सुबोध भोसले सारख्या मोठ्या फलंदाजाला आणि एक मोठा मासा जाळ्याला लागतोय. टेंभरी संघाच्या गोलंदाजी करत असताना भास्कर यांच्या माध्यमातून डीजे करतोय की इथे डिस्टर्ब करायचं नाहीये कारण मॅच देखील तितकीच महत्वाची असते. सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. सामन्याकडे बोलूया. एक महत्वाची विकेट या ठिकाणी गेली आहे ती म्हणजे वरोशे संघाची जी गरज होती मित्र म्हणेन टेंभरी संघाला. मान्य श्री जयराम राणे या मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं. ओव्हर टू महेश. 15 चेंडू मध्ये आता बनवायचे 18 धाबा. करतर एक चेंडू सोन्याच्या भावामध्ये इथे तोडला जाईल. एक डॉट चेंडू फार गरजेचा आहे मैदानामध्ये टेंभरी संघाला. परंतु ज्या पद्धतीने फटकेबाजी चालू आहे आव्हान सोपा वाटू लागले. करतर क्लास दाखवायचा होता. खराब क्षेत्ररक्षण तिथे मैदानामध्ये पाहायला मिळाला. एक धावेचा दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला गेला. एक धाव करतर वाचवणं या मैदानामध्ये फार गरजेचं आहे. नक्कीच महेश विचार केला तर अगोदरच कठीण झालाय मित्र म्हणेन टेंभरी संघाला कारण सोपा करून ठेवला ते म्हणजे फलंदाज सुबोध या फलंदाजानं. जर अशा तुम्ही छोट्या छोट्या जर चुका कराल तर निश्चितच येणाऱ्या गोलंदाज मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कामगिरी चांगल्या प्रकारे करू शकत नाहीये. कारण क्षेत्ररक्षक जर चांगली कामगिरी करेल तरच निश्चितच टेंभरी संघ या सामन्यामध्ये जिवंत राहू शकतो. नक्कीच चुका तुम्हाला सुधारावा लागतील मैदानामध्ये. लोवर पुलटो स्पर्धेच्या चेंडू मैदानामध्ये डॉट चेंडू जास्तीत जास्त मैदानामध्ये फेकावा लागतील टेंभरी संघाला. त्याच पद्धतीने गोलंदाज प्रयत्न करतो करतर परंतु क्षेत्ररक्षकाची महत्वाची साथ या मैदानामध्ये द्यावी लागेल. मैदानामध्ये करतर पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच रफ अँड टफ करतर ही मॅच पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना हा जाईल यात काही शंका नाही. एकूण धावसंख्या धावपटलामध्ये 33 धाबा
49 धाब्यांचा टार्गेट मोठा वाटत होता, परंतु ज्या पद्धतीने फटकेबाजी केली गेली मैदानामध्ये तो आव्हान सोपा वाटू लागतोय. क्लास परंतु इथे खराब क्षेत्रक्षण असं वाटलं होतं, परंतु स्वतःला सिद्ध केलं, स्वतःला सावरलं गेलं. मैदानामध्ये एकापेक्षा काही मिळत नाही. एका दाबेने पंचांचा षटक संपल्याचा इशारा देतोय संगम भोईर सर पाली. आणि आपण दुसरे लेखपंच बघतोय आपण शिवदास वाघमारे देवत. आम्ही सातत्याने ज्या ज्या वेळेस समालोचन करत असतो त्या वेळेस आम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये आमची मैत्री आता फार घट्ट झाली आहे. नाता आमचा आता घट्ट होत चाललाय. आम्ही कुठेतरी पाऊल एक टाकलंय समालोचक कक्षामध्ये. त्यानंतर करताना आम्हाला फार वेळा संधी मिळत असते आणि इथे देखील आम्हाला संधी मिळाली आहे. एकूण धाव संख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धाबा. इतना कमबॅक करू देऊ शकतो खर तर डीजे. देवीदास तब्बल त्याच्या बॅटेतून एक चौकार पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग अक्रॉस द लाईन. सक्सेसफुल फटका. खूप चांगला दर्जेदार फटका मैदानामध्ये. इथनं आता कळून चुकलं या सामन्याचा रिझल्ट. अगदी एकतर्फी मॅच मैदानामध्ये पाहायला मिळाला. भविष्यवाणी केली होती या मैदानामध्ये. चेसिंग दावा होत नाही, परंतु सुरुवातीला जर पाहायला गेलं तर पहिली मॅच चेसिंग झाली. त्यानंतर सलगच्या 3 मॅचेस डिपेंड केल्या होत्या. त्यानंतर सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 सामन्यामध्ये चेसिंग करत असताना मैदानामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर यंग टॅलेंट सलसलता रक्त मैदानामध्ये. खूप चांगली बॅटिंग यंग टॅलेंट अंडर 20चा खेळाडू मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना देवीदास ऑन फायर आहे. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना एकूण धावसंख्या या चेंडूबद्दल षटकार आला तर श्रीकांत शिंदे याच्याकडून तब्बल 500 रुपये इथे पारितोषिके लावली जातात मैदानामध्ये. आत्मविश्वास वाढवणं करतं प्रेक्षकांचं गरजेचं असतं, त्याच पद्धतीने पारितोषिके लावले जातात. डान्सिंग द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. चेंडू सलगचा दुसरा MS धोनी स्टाईल इथे सामना फिनिश केला जातोय. पारितोषिक इथे लावली जरूर होती आणि पारितोषिकाचा हकदार जरूर झालाय फलंदाज यंग टॅलेंट मैदानामध्ये देवीदास कदम. खूप चांगली बॅटिंग इथे मला बोलण्याची संधी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकेट पण घेतलं त्यांनी 8 रन देऊन विकेट घेतला एक आणि 8च दिलेत फक्त आणि आता 14 काढले 4 बॉल आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जात आहे ते वरोसे संघाचा अक्षय निकाळजे, ज्याने
षटक मात्र टाकलं होतं चौथं, जिथे 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजी करत असताना 14 धावा मात्र कंप्लीट केल्या. दीपक देवघरे यांच्या माध्यमातून मी विनंती करतो अक्षय निकाळजे याला की मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र घ्यायचा आहे. देवीदास हे खेळाडूसाठी निखिल पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य खानावळे भोकरपाडा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्या खेळाडूला विनंती करतो की आपलं पारितोषिक घेऊन जायचं. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून देखील देवीदास कदम साठी 2 षटकारात 500 रुपये लागले गेले होते. मी विनंती करतो श्रीकांत शिंदे यांना की त्यांनी 500 रुपये देवीदास कदम यांना पुरस्कृत करायचे आहेत. त्यानंतर महेश गायकर यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे. आमचे महागुरु या ठिकाणी KG गायकर सर या ठिकाणी आलेत. अतिशय सुंदर आपण या ठिकाणी आवाज ऐकला. आपले सर्वांचे लाडके समालोचक महेश गायकर सर असतील. अखिलेश यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मधुर समालोचन ऐकलं. आणि आता या ठिकाणी आमचे महागुरु KG गायकर धारणे आणि गोर्टन, धारणे विरोधात गोर्टन अशी लढत आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामधली. आणि दोन्ही संघांचं 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये यायचं. सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या राऊंड मधला मी तर म्हणेन शेवटचा सामना असावा. त्यानंतर प्रणित चालके यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येतोय. मी विनंती करतो प्रणित चालके यांना की या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे. गोर्टन संघाचा 12वा प्रतिनिधी. खूप लांबून आला हा संघ. गोर्टन संघ प्रणित चाळके आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय जिगर चाळके यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी स्वागत करतो. त्यानंतर गोर्टन संघ इथे उपस्थित आहे. बघा निखिल पाटील आमचे परम मित्र गोर्टन संघाचे पाठीराखे. चला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे गोर्टन संघाचा. निखिल पाटील अजय टेलिकॉमचे सर्वा मोपाडा वासांबे मधील जिथे त्यांचा शॉप आहे, त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी स्वागत करतो. चला निखिल पाटील आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन इथे